भारतीयांना संविधान दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि ते लोक जे लोक संविधानाला मानत नाही त्यांना देखील माझ्या संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। जसं की तुम्ही आणि मी म्हणता आपला बाप कायदे पंडित आहे, तुम्ही आणि मी म्हणता की आपला बाप कायदे पंडित आहे, आपल्या बापाने कायदा लिहिलाय, तर आज कायद्यानेच बोलूयात। या देशाचं सर्वोच्च न्यायालय म्हणतं, या देशाचा सर्वोच्च कायदा म्हणतो की प्रत्येक मनुष्याला एक फंडामेंटल राईट आहे, एक मूलभूत हक्क आहे की त्याने ह्युमन कंडिशन्स मध्ये राहायला हवं, त्याने राईट टू लाईफ विथ डिग्निटी हवी। तुम्हाला वाटतंय तुम्ही राईट टू लाईफ विथ डिग्निटी जगताय? तुम्हाला वाटतंय की तुम्ही ह्युमन कंडिशन्स मध्ये जगताय? ही जो एरिया बघताय तुम्हाला वाटतंय की तुमची पुढची पिढी तुम्हाला त्यासाठी धन्यवाद म्हणेल की तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीसाठी हे सगळं ठेवून चाललाय? तुमच्या पुढच्या पिढीने तुम्हाला धन्यवाद दिला पाहिजे। यासाठी तुम्ही काय केलंय? जसं की आपण बाबासाहेबांना म्हणतो, त्यांनी आपल्यासाठी या देशाचं सर्वोच्च न्याय लिहून ठेवलंय, या देशाचा सर्वोच्च कायदा लिहून ठेवलाय, या देशाचं सर्वोच्च संविधान असं लिहून ठेवलंय। या देशात अनेक महापुरुष जन्मले, परंतु बाबासाहेबांनी एवढं कोणाचंच कर्तृत्व नाही। जसं की आर्टिकल 21 सांगतं, तुम्हाला आणि मला या देशात राईट टू लाईफ विथ डिग्निटी आहे। तुम्ही ही जी परिस्थिती बघताय, जी सुहासनगर मध्ये परिस्थिती आहे, जी प्रतिभानगर मध्ये परिस्थिती आहे, ती आपल्याला बदलायची आहे। येणाऱ्या काळात 2 तारखेला आपल्याला मतदान करायचंय। मतदानात तुम्हाला मी 14 अ मधून बहुजन समाज पार्टी या पक्षाची हत्ती हे चिन्ह घेऊन उभा राहिलेली आहे आणि 14 ब मधून माझे बंधू रवींद्र सोनवणे हे उभा राहिले। तुम्हाला आमच्या दोघांना त्या नगरपालिकेत पाठवायचंय, त्या नगरपालिकेत तुम्हाला तुमचा आणि माझा हक्काचा माणूस पाठवायचा आहे, ताकी आम्ही दोघं तिथे जाऊन तिथं भांडू शकू तुमच्या न्यायासाठी, माझ्या न्यायासाठी आणि येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी। धन्यवाद। जय हिंद। धन्यवाद ताई। यानंतर आमचे सहकारी दलित मुवमेंट ऑफ जस्टिसचे अनिकेत भैया मोहिते हे आपलं मनोगत व्यक्त करतील। मी भैयांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। सर्वांना जय संविधान, जय भारत। बांधवांनो, गेले 2015-14 पासून माझी खूप इच्छा होती की ह्या भागामध्ये बोलायचं होतं मला, आणि ती इच्छा माझं नशीब मानायचं की मी BSPच्या माध्यमातून ही व्यक्त होत आहे। अनेक लोक या प्रभागामध्ये येत आहेत, बोलत आहेत, सांगत आहेत। गेल्या 10 वर्षापूर्वी जी लोक आली होती ती लोक आता पुन्हा येत आहेत, पुन्हा सांगत आहेत की गाड्या दाबायचं। खरंय का नाही? लोकसभेला तुम्हाला काही पैसे देऊन बाहेर काढणारी लोक तीच आहेत का नाही? पण माझा सवाल आहे बांधवांना, तुम्हाला, माझ्या आया बहिणींना, मी यांचे दुःख खूप जवळून बघितलंय, आणि ह्यांच्यासाठी जर कोण भांडला असेल ना या बारामतीमध्ये, तर फक्त अनिकेत मोहिते। मी आजपर्यंत मी लय शांत होतो, मी काही कुठलं स्टेटमेंट दिलं नाही, काही केलेलं नाही मी। आणि इथंच पलीकडे राहिला अभिलाष बनसोडे, इथल्या महिलांना बाबा आजपर्यंत शौचालय नाही स्वतःच, लय अपदा त्यांची, तिकडे उघड्यावर जावं लागायचं। तर ते प्रश्न घेऊन आम्ही नगरपालिकेमध्ये गेलो भांडायला, तर ते प्रश्न आजपर्यंत सोडवलेला नाही। तिथं प्रबुद्धनगरचे तिथं शौचालय बांधलं, मोबाईल टॉयलेटची योजना आणली। शौचालयाचा एक विषय सांगतो, मला ती काय हर्ट झालं होतं। प्रेग्नेंट महिला माझ्याच घरातली तिकडे उघड्यावर शौचालय चालली होती, आणि त्या डबड्यामध्ये गरम पाणी घेऊन चालली होती। तर शिजर झालेल्या महिलेला गरम पाणी लागतं हे सगळ्यांना माहिती आहे। ही बोलायची नाही, पण ही बोलण्याशिवाय पर्यायच नाही, कारण तुम्ही त्यांचंच ऐकता आणि तुम्ही त्यांचं 2-4 जणांचं ऐकून तुम्ही आयुष्याची राखरांगोळी करून घेतलेलं आहे। हे सगळं बोलावं लागणार आहे। शिजर झालेल्या महिलेला गरम पाणी घेऊन जावं लागतं आणि ती पण उघड्यावर बसणार ती। अशा आता ह्युमन राईटची जर गोष्ट झाली असेल, ह्युमन राईट म्हणजे
ह्याला काय माहित नसेल काय मानवांचे अधिकार. म्हणजे आज आपण ज्या परिस्थितीमध्ये जगतोय ही कुत्र्या मांजरापेक्षा बी भयानक. म्हणजे कबुतराची खण सुद्धा चांगली असते. दिरबाची खण असेल, दिरबाला माहिती आहे की एका पाठोपाठ एक असती, त्याच्यापेक्षा बी बत्तर अवस्था आहे. इथनं मैल बाहेर निघत नाही असं सांगितलं जातं, पण इथनं जिवंत माणूस सुद्धा बाहेर येत नाही ही का कोण सांगत नाही. इथनं जिवंत माणूस सुद्धा स्वतः एकटा बाहेर येऊ शकत नाही ही का कोण सांगत नाही. पण नुसता माणूसच नाही तर इथं आमची म्हातारी लोक, इथं आमची लहान मुलं, इथं आमची आजारी लोक सुद्धा इथंच राहतात. आणि ही परिस्थिती फक्त इथंच नाही तर ही परिस्थिती साठेनगर मध्ये सुद्धा आहे, ही परिस्थिती सटवाजीनगर मध्ये सुद्धा आहे, हीच परिस्थिती खाली सुहासनगर मध्ये सुद्धा आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी तुम्हाला बोलावं लागेल, तुम्हाला खरं सांगावं लागेल. मी सगळ्यांना सांगत होतो, मी तुम्हाला सांगायचंय काय की इथंच अभिलाष बनसोडे राहिलाय. याच लोकांना स्वच्छालय व्हावं म्हणून ना कधी राष्ट्रवादीचा कुठला माहिती लाल मांडलेला भाव. मी तुम्हाला छोटी सांगतो, याच लोकांना शौचालय व्हावं म्हणून इथल्या महिलांना मुलांना शौचालय व्हावं म्हणून मंत्रालयाच्या बाहेर आंदोलन करणारा फक्त एकटा अनिकेत मोहिते बाबाच्या पक्षान बाबासाहेबांचा लेख आहे. मंत्रालयाच्या बाहेर आंदोलन करत असताना मला आणि त्या अभिलाष बनसोडेला मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला नेलं. भाऊ मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला नेलं. नुकताच तो कसा भिवून गोळ्या मारून गेला होता. आमची खाली झोपून आमची सगळी चेकिंग केली, आमची चौकशी केली. मी ती चौकशी झाल्याच्या नंतर भोसले नावाचा एक आपला पोलीस होता, मला म्हणला इथनं घरीच जाते तर मंत्रालयाच्या बाहेर जाऊ नको, तुझा विषय काय आहे. म्हणलं साहेब मी लय बेकार विषय घेऊन आलोय. आमच्या माणसांना म्हणजे जनावरांपेक्षा आमच्या माणसांची बेकार अवस्था झालेली आहे. आणि ती अवस्था सुधारवण्यासाठी जी इथं अजित पवार एक नंबरचा लबाड आणि खोटारडा माणूस आहे तो इथं येऊन सांगतो की मी बारामतीचा विकास केलेला आहे. जर बारामतीचा विकास केलेला आहे तर अजित पवारनी फक्त 5 मिनिटं माझ्या समोरासमोर अशी खुर्ची टाकून बोलवून दाखव, मी तुम्हाला दाखवतो की बारामतीचा विकास झाला का नाही ते. मग तिथं आमची चौकशी झाली. तो पोलीस बसला नावाचा पोलीस म्हणला इथून घरी जावं म्हणला डायरेक्ट. आम्ही परत मंत्रालयाच्या बाहेर जाऊन उभं राहिलो, पण त्यांनी मीडियाला आमच्या जवळ येऊ दिलं नाही. त्यावेळेस पोलीस आली ना आम्हाला तिथनं परत हाकलून दिलं. ह्याचा साक्षीदार तुमच्या इथं राहणारा अभिलाष बनसोडे, त्याचे पत्र माझ्याकडे आहेत. तिथली काही लोक पत्र टाकतात की आम्ही पत्र व्यवहार केलाय, तर तुमच्या अगोदरपासून मी पत्र व्यवहार केलाय, त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. परत मंत्रालयाच्या बाहेर आलो होतो रवींद्र, परत तिथं आलो मंत्रालयाच्या बाहेर थांबलो. परत बोलायला लागलो की आमच्या लोकांना शौचालय नाही, आमच्या लोकांची जनावरांपेक्षा बेकार अवस्था आहे. परत मला तिथनं रस्त्याच्या पलीकडच्या भोसले नावाच्या पोलिसांनी हाकलून दिलं. मग मंत्रालयाच्या बाहेर आलो आणि मंत्रालयाच्या बाहेरनं लाईव्ह केली मी फेसबुकवरती. 2018 साली तुमच्यासाठी मंत्रालयाच्या बाहेर मी लाईव्ह केली. त्याच्यानंतर मी बारामतीमध्ये सुप्रिया सुळे जे खड्डे दाखवत होती, उघड्यावर एक लहान पोर आमची हागायला बसली होती, उघड्यावर लहान मुली हागायला बसल्या होत्या. सुप्रिया सुळेचा आणि त्या लहान पोरांचा फोटो टाकणारा फक्त बाबाच्या पोटचा एकमेव अनिकेत मोहिते. तुम्ही जागे करायचे नाही की मी ह्या प्रभागासाठी बांधलो, मी त्या प्रभागासाठी बांधलोय, कोणीच बांधलेलं नाही. आणि ही भांडत असताना माझ्यावरती बावया तक्षशिल नगरचा लोकांना बाहेर येण्यासाठी रस्ता नाही, तिथं सुद्धा माहीत नेताना माहीत बाहेर आणावी लागते आणि रस्त्यावरनं माहीत न्यावी लागते. तिथल्या लोकांना रस्ता होण्यासाठी भांडारा फक्त अनिकेत मोहिते आहे. आणि ते भांडत असताना माझ्यावरती 295 सारखा गुन्हा दाखल झाला. त्या गुन्ह्यामध्ये बेल घेतला आणि बेल घेऊन परत प्रांत ऑफिसला गेलो, तिथं भांडायला लागलो. एक प्रसंग तक्षशिल नगरचा, एक इंदापूर रोडचा रमाई भवन मध्ये डुकरं पाळली होती काही लोकांनी. तिथं काळूराम चौधरींना माहित नसेल, मी सांगतो, लोकशाही दिनामध्ये तिथली बारकी पिल्ला घेतली. गौरव आयवळे माझ्या बरोबर होता. प्रांत ऑफिसला डुकराची पिल्ला घेऊन गेलो आणि त्यांना सांगितलं की तिथली जर डुकरं नाही काढली तर ही डुकरं तुमच्या ऑफिसमध्ये सोडील. ह्यांनी येऊन मला सांगितलं असलं काय करू नको, तुझ्या गुन्हा दाखल होईल. हो दे म्हणलं, किती दिवस सहन करायचं. पण इथल्या विकासासाठी आम्ही गुन्हे अंगावर दाखल करून घेतलेत. इथल्या विकासासाठी आम्ही प्रशासनाचं अजित पवारच्या विरोधात चालू. अजित पवारची ऑडिओ अख्ख्या महाराष्ट्राने ऐकली. अजित पवार त्या व्हिडिओमध्ये मला दम देत होता, मला म्हणत होता माझ्याकडे येणार तर तुला आम्ही शेवटचं नीट सांगतो तुला, असं म्हणत होता अजित पवार अनिकेत मोहितेला. तुम्ही काय केलं काय तुम्ही आमच्या लोकांसाठी. पण मला लय दुःख होतं की एवढं सगळं करून आमच्या लोकांना कधी लढणाऱ्या माणसं दिसले नाहीत, एवढं करून कधी लढणाऱ्या माणसांची लहान लहान लेकरं दिसली नाहीत. की ही लहान लहान पोरं तुमच्यासाठी जर जीवाचं रान करत असतील तर ह्या पोरांच्या पण पाठीमागे तुम्ही थांबलं पाहिजे. ही सुद्धा तुमची नैतिक जबाबदारी कधी तुम्ही पार पाडलेली नाही. पण यावर्षी अनिकेत मोहिते येईल, काळूराम चौधरी येईल, असंच बोलून जाईल
आमचं त्यांना विरोध करायचं कारण काय आहे? विरोध करायचं कारण काय आहे? आमच्याबद्दल सांगितलं जातं ही मॅनेज झालं, कारण मॅनेज होऊन जर पैसे मिळत असतं लबाडांना तर तुम्ही त्यांच्या मागे पडला असता का? तुम्ही पण मॅनेजर झाला असता की? विरोध करून पैसे मिळतील का? विरोध करून पैसे मिळू शकतात का? विरोध करून अनिकेत मोहितेला गुन्हा भेटला, अनिकेत मोहितेवरती अन्याय अत्याचार झाला, मी सहन केला, मी कोर्टात गेलो, मी कोर्टात लढलो, कारण मी बाबासाहेबांचा लेख आहे, मी कोणाला मदत मागणार नाही. आणि मेलो तरी आमच्या माहिती आम्ही भांडून मेलो तरी माझ्या समाजाला जागीर. अहो काय अवस्था आहे बेकार, काय अवस्था आहे. पण त्या आठवड्याच्या हप्त्याचे पैसे भरण्यासाठी काय त्या बायकांची अवस्था आहे, किती बेकार अवस्था आहे. लहान लहान पोरांची शिक्षणाची काय सोय आहे? तिथं कुत्रा कुणाला चावलंय का? कुत्रा दुसरी वॅक्सिन त्या सरकार दवाखान्यात भेटली का कुणाला? दुसऱ्या इंजेक्शनासाठी तिकडे लावतात. त्या डॉक्टरला सुद्धा भांडून आम्ही तिथं आमच्या लोकांसाठी उपचार चालू करणारच अनिकेत मोहिते. एवढं सगळं तुमच्या अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण ह्याच्यासाठी जर आम्ही भांडत असू तर तेही जर लोक सांगत असतात की बाबा ही चुकीचं आहे आणि ही मॅनेज होत्यात, तर ही कोण मॅनेज होत नाही, ही लढणारी लोक आहेत सगळी. जर तुम्हाला अनिकेत मोहिते कळलं नसेल, बाकीचे लोक कळले नसतील, तर निदान आता तरी ह्या वर्षी तरी आपल्या पुढच्या पिढीसाठी यांनी सांगितलं की पुढच्या पिढीसाठी काहीतरी करून जावा. माझं तुम्हाला कळकळीची विनंती आहे. कोणी ही सांगतात की चुपचाप हातीछाप, चुपचाप नाही, खुलेआम हातीछापा. कुणाच्या बापाला भिवू नका. कुणाच्या तो अजित पवार एक नंबरचा खोटारडा आणि एक नंबरचा लबाड माणूस आहे. बारामतीचा विकास असताना तर आमच्या लोकांची ही अवस्था झाली नसती. ही बरोबर आहे की नाही? आपल्या लोकांची अवस्था लय बुलकी आहे. ही सगळ्यांनी ध्यानात घ्यावं. बाहेरच्या लोकांचे जे तुम्हाला सांगायला येतं ना की बारामतीचा विकास झालाय, त्यांचे बंगले झालेत, त्यांची पोरं इंग्लिश मिडियम शाळेमध्ये शिकतात, तुमची पोरं इंग्लिश मिडियम शाळेमध्ये शिकण्यासाठी आम्ही भांडणारी लोक आहेत. त्या 5 नंबर शाळेची काय अवस्था आहे? 5 नंबरच्या शाळेच्या टाकीमध्ये खाली पोरांचा भात आहे नळापाशी आणि वर त्या टाकीमधनं पाण्याची दारूची बाटली आतमध्ये पडली. अशा परिस्थितीमध्ये तुमची माझी पोरं शिकतात. कुणाची घेतली पोरं इंग्लिश मिडियम शाळेमध्ये. पण तुम्हाला जे सांगायला येतात ना की घड्याळ दाबान, ही दाबान, ती दाबान, त्यांची पोरं इंग्लिश मिडियम चांगल्या शाळेत आहेत, त्यांचे घरावर झालेत, त्यांच्या परिस्थिती सुधारल्यात. मला सांगा ही लोक त्यांच्या मागे का फिरतात? तुमची कामं करायसाठी. रस्ता, पाणी, लाईट, गटर आता ही नाही. अन्न, वस्त्र, निवारा आणि आरोग्याची जर सोय करून तुमच्या पोरांसाठी जर सोय करायची असेल ना तर एकदा बंड करा. आणि बंड करण्यासाठी त्या अजित पवारच्याच समोर उभं राहा आणि त्या अजित पवारला सांगा की बारामतीचा विकास झालेला नाही, बारामतीचा विकास झालेला नाही, कारण तो विकास आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही. तुमच्या इथं पाणी साठत नाही तर आमच्या बी इथं साठलं नाही पाहिजे. तुमची पोरं जर बाहेर चांगल्या ह्याच्यात शाळा शिकत असतील तर आमची पण गेली पाहिजेत का? आम्ही काय जनावर आहे का? हा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे आणि हा प्रश्न तुम्ही ह्याला आर्य गेऱ्यांना तुखेरांना विचारला पाहिजे. हा प्रश्न तुम्ही अजित पवारच्या समोर उभं राहून तुम्ही अजित पवारला विचारला पाहिजे. कारण आज जर तुम्ही भांडण नाही ना बांधवलं तर तुमच्या लेकरांचं भविष्य धोक्यात आहे. 4 पैशासाठी जर मतदान विचारल, बाबासाहेबांनी 4 लेकरं गमावले, सगळ्यांसाठी, तुमच्या माझ्यासाठीच नाही. अजित पवारला सुद्धा मतदानाचा अधिकार बाबासाहेबांमुळे आहे. बाबासाहेबांनी 4 लेकरं गमावलेत. तो मताचा अधिकार विकणं म्हणजे बहीण आईची आबरू विकल्यासारखं आहे असं स्वतः बाबासाहेब म्हणतात. मग किती वर्ष आपण त्यांचं ऐकून आबरू आणि इज्जत विकणार आहे बांधवांनो? एकच निवडणूक स्वाभिमानानं ही 2 बसलेली इथं भिवाचे वाघ आहेत, त्यांना त्या काउन्सिल मध्ये पाठवा. त्यांच्या पाठीमागे अनिकेत मोहिते भिवाचा वाघ उभा राहील. एकटा अनिकेत मोहितेचं नगरपालिका हलवू शकतो तर ही दोघं जण पण हलवू शकतात. आणि जाता एवढंच सांगतो की तुमचं जर 500 रुपये रेट असेल ना तर आमचं 5 लाख रुपयाचं आम्ही पण विकलं जाऊ शकतो. आम्हाला पण पैसे मिळू शकतात. या बारामतीमध्ये उघड कोणी बी सांगायचं, किरण गुजरनी सांगितलं ना जसं की 20 लाख रुपयाला आमची लोक नेले, तर राष्ट्रवादीच्या कुठल्याही माहितीलांनी सांगायचं की आम्ही बी विकलं गेलोय, कधी तुमच्याकडनं पैसे घेतल्यात, उपाशी राहिलोय, उपाशी संघर्ष केलाय, 7-7, 8-8 दिवस या प्रांत ऑफिस समोर उपोषण केलंय, फक्त तुमच्यासाठी केलंय. पण मी त्यांच्यावर नाराज नाही, मी तुमच्यावर नाराज आहे. कारण तुम्हाला अजून जाग येणार, तुम्ही अजून सुद्धा घराच्या बाहेर येणार, तुम्ही ऐकायला येणार. कारण आमच्या उदरी ज्योती खालचा आहे वरचा आहे, कोण नाही खालचा वरचा. नदीच्या पलीकडचा बोकंडी घेतला की 5 वर्ष घेतला का नाही? किती दिवस खालचा वरचा करणार आहे? बाकी आता झालं तेवढं वाटोळ झालं. पण काही गोष्टी लय बोलके आहेत, लय बोलके आहेत. 28 वर्षाची पोरं दारू पिऊन गेलं भाऊ या रोडला. आणि परिस्थिती काय आहे? गुन्हेगारी पोलीस स्टेशनला गेलं तर ह्यांना एखाद्या नेत्याचा फोन गेल्याशिवाय त्यांची फिर्याद घेत नाहीत का? तुम्ही गेल्यावर तुमची फिर्याद घेतली जात नाही. तुम्हालाच का तिथं पोलिस तिथं थांबवून घेऊन तुमचं ऐकत नाहीत? मला माहिती आहे, मी सांगतो तुम्हाला, तुमची डायरेक्ट इथं कोणाची फिर्याद घेतली जात नाही.
किती खरं सांगायला जावं आणि किती तुमच्या अन्याय होत आहे. मग तुमच्या पोरांना चांगलं शिक्षण द्यायचं असेल, तुमचं पोलिसांनी निरीक्षण करायचं असेल आणि तुम्हाला जर माणसासारख्या या बारामतीतल्या मारवाड पेठेमध्ये आपल्यातल्या एखाद्याचा तरी गाळ आहे का? आहे काय इथं बसलेल्यांपैकी कोणाचा गाळ आहे का? मग कवर बोलणार नाही तुम्ही. मारवाड पेठेतल्या मारवाड्यांनी पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये मोर्चा काढला लॉकडाऊन केलं तर, आणि मग तुमच्या आयुष्यभर तुमच्यासाठी हे लॉकडाऊन आहे. आयुष्यभराच्या लॉकडाऊन साठी एकदा तरी बोला आणि बोलायचंय कुणाला? ह्याला त्याला नाही, आपल्या माणसाला नाही बोलायचं. त्या अजित पवारला बोलायचं आणि त्याला ओरडून सांगायचं विकास झालाच नाही झालं. तुम्ही सुद्धा सांगू शकता का झालंय म्हणून? एक नळ दिला म्हणून विकास झाला होय तुमचा? नळ देणं सगळ्यांचं कामच आहे आणि त्यांनी जर तुम्हाला नाही नळ दिला तर त्याचा नळ काढू की आपण त्याच्या घरनं काढून आणू. एवढी ताकद तुमच्यासाठी लढणाऱ्या पोरांमध्ये आहे. तर माझी कळकळीची विनंती त्यांना नाही, माझी तुम्हाला आहे की त्यांनी नाही सुधारावं तर तुम्ही सुधारावं. तुम्ही आता जागा व्हावं आणि तुम्ही खऱ्याच्या बाजूने उभं राहावं. मी बहुजन समाज पार्टीच्या पक्षात काम करत नाही, पण मला योग्य अयोग्य कळतं म्हणून मी बहुजन समाज पार्टी बरोबर आहे. मला वाटतं की खऱ्या अर्थानं तुम्हाला जर कोणी या बारामतीमध्ये न्याय देऊ शकतं म्हणून मी बहुजन समाज पार्टीचा प्रचार आणि प्रसार करतो, म्हणून मी रवींद्र सोनवणेचा प्रचार आणि प्रसार करतो. म्हणूनच माझा या दोघांना सपोर्ट आहे आणि तुम्ही सुद्धा या दोघांना सपोर्ट करावा, नाहीतर तुमची सुद्धा माहीत अशी वागली तिकडे करून इथलं बोलीतनं बाहेर काढावं लागणार. धन्यवाद भाऊ. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे पूर्वीचे सूरजभाऊ सोनवणे यांचा चौधरी साहेबांच्या हस्ते बहुजन समाज पार्टीमध्ये जाहीर प्रवेश होत आहे. तर साहेबांना मी विनंती करतो की त्यांना पुष्पहार घालून त्यांचं स्वागत करावं. बहुजन समाज पार्टी जिंदाबाद. यानंतर प्रभाग क्रमांक 14 चे आमचे सहकारी तसेच अपक्ष उमेदवार संजय भाऊ वाघमारे हे देखील आम्हाला जाहीर पाठिंबा देत आहेत. त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी स्वागत करतो. बाबासाहेबांचे सगळे लेकर आता एकत्र यायला लागले. यानंतर प्रभाग क्रमांक 14 चे आमचे सहकारी रवींद्र पप्पू सोनवणे यांचं चिन्ह आहे रिक्षा, हे आपले मनोगत व्यक्त करतील. मी भाऊंना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. सर्व महापुरुषांच्या विचारांना प्रथमतः वंदन करतो आणि उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधू आपणा सर्वांना जय भीम. सर्वप्रथम मी आपणा सर्वांना आज संविधान दिवस आहे, या संविधान दिवसाच्या शुभेच्छा देतो. कारण आजची जी निवडणूक आहे ती निवडणूक सुद्धा संविधानाच्या ताईला माहित असेल. संविधानाचं जे आर्टिकल 243 आहे त्या 243 नुसार या नगरपालिकेची स्थापना झालेली आहे आणि त्याच्यामुळे आजचं निवडणूक सुद्धा आपण बघतोय आणि त्याच्यामुळे आपल्याला जो मताचा अधिकार मिळालाय त्याच्यामुळे आपण इथे सगळे एकत्र जमलेलो आहे. मी तुमच्यासाठी नवीन नाही, माझं नाव रवींद्र प्रल्हाद सोनवणे आणि ही ताई सुद्धा तुमच्यासाठी नवीन नाही. संघमित्र काळूराम चौधरी आम्ही दोघे या ठिकाणी उभा आहोत. आम्ही दोघं तुमच्या समोर लहानाचे मोठे झालोय. तुमच्या समोर आमचा सगळा इतिहास, पूर्वीचा इतिहास आहे, आजचा इतिहास आहे, तुमच्या अंगा खांद्यावर आम्ही खेळलेलो आहे. म्हणून आम्ही कुठून बाहेरून आलो नाही, तुमच्या समोर लहानाचे मोठे झालेलो आहे. आणि माझ्या कामाबद्दल सांगायचं झालं तर आमचे मित्र आत्ताच अनिकेत मोहिते यांनी जो शौचालयाचा प्रश्न प्रामुख्याने मांडला, आमदार, या ठिकाणी मला अभिमानाने सांगायला वाटतंय तो कागद अजून अद्याप आला नाही. प्रबोधन नगराच्या कोपऱ्यात जे शौचालय तुम्हाला दिसतंय ना आता, ते रवींद्र सोनवणे यांनी 2016 साली या नगरपालिकेच्या छताला बसून 8 फीटचं शौचालय या ठिकाणी मंजूर करून घेतलेलं आहे. ज्यावेळेस माझ्या आया बहिणी उघड्यावर संडासाला जात होत्या, शौचालयाची व्यवस्था होत नव्हती, त्यावेळेस या व्यवस्थेच्या विरोधात 8 फीटचं शौचालय मंजूर करून घेणारा कार्यकर्ता मी आहे. आणि इथल्या लोकांच्या शौचालयासाठी आम्ही वारंवार शिवसाहेबांना भेटलो, तोंडी निवेदने दिली. अनिकेत मोहितेंनी त्याच्यासाठी वारंवार पाठपुरावा केला, पण
आमदार साहेब, आणि इथं तुम्हाला जे उपस्थित आहे त्यांना सांगतो, इथल्या प्रशासनाचं म्हणणं होतं की आम्हाला जागा नाही. आता तुम्ही मला सांगा, या ठिकाणी जे कोपऱ्यावर आता गार्डनचं काम चालू आहे, आपल्या सगळ्यांना माहित असेल गार्डनचं काम इथं चालू आहे. 10 ते 15 एकरची ती जागा आहे. ती जागा नगर परिषदेने अक्वायर केली. आणि तुम्ही मला सांगा, गार्डन महत्वाचं आहे फिरायला का महिलांसाठी संडास महत्वाचं आहे? काय महत्वाचं आहे? एवढ्या अकली नाहीत का तुम्हाला? तुम्ही गार्डन बांधताय, संडासाला घ्या ना 2 गुंठ जागा, कुणाची जागा घ्या इथली 2 गुंठ 5 गुंठ होते ना तिथं संडास. पण यांची मानसिकता नाही, तुमच्यासाठी या सोयी सुविधा द्यायची. यांना गार्डन महत्वाचं आहे, यांना संडास महत्वाचं नाही. पण त्या ठिकाणी ज्या आपल्या आया बहिणींना त्रास होतोय तो आपल्याला माहिती आहे. या ठिकाणी लाईटची सोय नव्हती, या ठिकाणी लाईटचे पोल बसवून घेणारा कार्यकर्ता मी आहे. आम्ही बऱ्याच वेळा यासाठी शिवसाहेबांना भेटलो. त्यांचं म्हणणं आलं की हे जे मोठे पोल दिसतात ना तुम्हाला आता लाईटचे, हे तुमच्या झोपडपट्टीच्या आत बसत नाहीत, अध्यक्ष म्हणले. त्याच्यामुळे लाईट काही बसवता येणार नाही आम्हाला. त्यांना आम्ही एवढंच म्हणलं, तुम्ही कारण सांगू नका, मोठे पोल बसत नाहीत, बारके पोल बसवा. बारके पोराला समजते नाही, मोठे पोल जर आज जात नाही तर बारके पोल बसवा ना तुम्ही. मग 6 मीटरचे आणि 9 मीटरचे पोल इथं बसवून घेतलेले आहेत. आणि असेच पोल लेंगरेकरांच्या पंपापासून ते खाली प्रतिभा नगर पर्यंत तुम्हाला येणाऱ्या काळात आम्ही बसवून देणार, म्हणल्यावर देणार. हे आमराई आहे ना, लकलकार झाला पाहिजे या आमराईचा. तसंच आपण महिलांसाठी सुद्धा स्पोकन इंग्लिशचे क्लास चालू करून घेतले होते. कारण बाबासाहेबांचं वाक्य आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो तो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण नेहमी शिक्षणासाठी भांडत आलोय, पोरांच्या स्कॉलरशिपसाठी भांडत आलोय. आता जी आपली नगर परिषदेची शाळा जी दिसते ना, आता इथं बसलेले जे बहुतेक पालक आहेत तिथली आमदार साहेब कुणाच्याच एवढी आर्थिक कुवत नाही की ते इंग्लिश मिडियमला शिकवतील. 35,000 रुपये कमीत कमी इंग्लिश मिडियमची फी आहे. तुम्ही जर घरपट्टीचा कागद घरी जाऊन बघा, घरपट्टी भरतो ना आपण इथं, इथे भरतो का घरपट्टी? त्याचा कागद घरी जाऊन बघा. रवींद्र सोनवणे सांगतोय म्हणून, काळूराम चौधरी सांगतात म्हणून, अनिकेत मोहिते सांगतोय म्हणून विश्वास ठेवू नका. आपण बाबासाहेबाची लेकर आहेत. घरी जाऊन प्रत्येकाने आपल्या घरपट्टीचा कागद बघायचा. आता प्रत्येकाने त्याच्यावर लिहिलेला आहे, आपण झाडांचा कर भरतो, आपण शिक्षणाचा कर भरतो आपण. मग काय रे बाबा, आम्ही जर आमचा टॅक्स भरत असेल, सगळ्या एमआयडीसी रोडाला झाडं लावलेत, आमराईत काही माणसं राहत नाही? राहतात का नाही आमराईत माणसं? इकडे झाडं लावायला काय अर्थ नाही तुम्हाला. मग तुम्ही एमआयडीसीचा रोड चकचकीत करताय, इकडे तिकडे जर 10 झाडं लावताय ना तुम्ही, 2 झाडं लावा ना आमच्याकडे सुद्धा. आम्ही टॅक्स भरतोय, आमच्याकडे अन्याय करतोय तुम्ही. हा अन्याय तिथं जी झाडं, तिथं आपली जी तुम्ही इथून पाठीमागचं जी लोक निवडून दिली होती ती लोक तिथं बोलतच नाहीत. ह्या गोष्टी बोलल्या पाहिजेत त्यांनी की बाबा शिवसाहेब असतील, कोण नगराध्यक्ष असेल, सर आम्ही या लोकांच्यातनं निवडून आलोय, ह्याही लोकांना झाडं गरजेची आहेत, ह्याही लोकांना संडास गरजेचे आहेत, ह्याही लोकांना रस्ते गरजेचे आहेत. ही काही माणसं नाहीत का? ह्यांच्यासाठी कोण करणार? पण तिथं भांडणारा माणूस जर शांत बसला तर इकडं आपल्याला लक्ष कोणी देऊ शकत नाहीत. आता ही ताई येणाऱ्या काळात वकील होईल, मीही वकील होईल. मला वाटतं आमदार पहिल्यांदा योगायोग जुळून येतोय. तुम्ही लोकांनी जर विचारपूर्वक मतदान केलं, ह्या ताईचं चिन्ह आहे हत्ती आणि माझं चिन्ह आहे रिक्षा. 2 वकील तुम्हाला काउन्सिल मध्ये दिसतील येणाऱ्या काळात. आणि मी त्या नगर परिषद आजपर्यंत काय केलंय, काळूरामने काय केलंय, ही सगळ्या नगर परिषदेला माहित आहे. मोठी यंत्रणा कामाला लागेल विरोधात. काही करा, काळूरामला अडवा, काही करा, रवींद्र सोनवणेला अडवा, काही करा, संघमित्रा चौधरीला अडवा. कारण ही लोक जर तिथे आली तर ह्यांच्या मनासारखे ठराव होणार नाहीत. तुम्हाला भीती दाखवली जाते, घरं उठवणार आहेत. लहानपणापासून ऐकतोय आमदार, लहानपणापासून माझा जन्माच्या अगोदरपासून ऐकतोय. तुम्हीही ऐकताय घरं उठणार आहेत. काय कुणाचं ऐकू नका. तुम्हाला ज्या लोकांना कायदा माहित नसतो ना, त्या लोकांकडनं काही ठराव करून घेतात ही लोक. पण उद्या कायदा उचलून येणारी माणसं जर तिथे गेली ना, ह्या ताईसारखी, माझ्यासारखी, काळूराम चौधरी सारखी, तर ह्यांची कुणाची हिंमत होणार नाही चुकीचं ठराव करून घ्यायचं तिथं.
कारण ठराव करायच्या अगोदर ह्यांना कुणाला म्हणलं ना, आपण वाघमारे साहेबांना माहित आहे, आपल्या पूर्वीच्या नगरसेवकांना कुणाला म्हणलं ना की का रे बाबा असला ठराव केला, त्यांचं एकच उत्तर असतं, एकच उत्तर. एक उत्तर त्यांचं काय असतं माहिती आहे का? त्यांना म्हणलं ना हा ठराव तुम्ही का रे केला, त्यांचं एकच उत्तर असतं, आम्हाला माहितच नाही अरे भाऊ, आम्हाला फक्त सहीला बोलावलं. अरे भाऊ वाचलं बाबा काय आहे ते, तुला लोकांनी पाठवलं ना निवडून, एवढ्या मोठ्या लोकांनी संख्येने, वाचणार पण नाही का तू? किती दिवस तुम्ही बोलता मानणार आहे की तिथं अमुक तमुक ठिकाणी ठराव तयार होतो आणि आमच्याकडे तो फक्त सही घेतात. अरे वाज बाबा काय आहे, लोकांच्या फायद्याचा आहे का तोट्याचा आहे, कोण बघणार नाही? त्या लोकांनी विश्वासाने निवडून दिलं तुम्हाला. उद्या जर तुम्ही आम्हाला निवडून दिलं तर एकही ठराव या झोपडपट्टीतल्या नागरिकांच्या हिताच्या विरोधात होणार नाही, एवढी तुम्हाला गॅरंटी देतो. मला तिथं आमचा जीव जरी गेला, कारण ह्याच झोपडपट्टीत राहतो, माझी कुठं बाहेर एकही गुंठ जागा नाही, कुणीही जाऊन कुठेही चौकशी करा, ह्याच झोपडीत राहतोय मी. जे तुमचं होणार आहे ना तेच माझं सुद्धा होणार आहे. माझी कुठेही बाहेर गुंठ जागा नाही, माझा बांगला नाही, माझी झोपडी नाही, जी तुमचं होईल तीच माझं होईल. आणि एवढा शब्द देतो तुम्हाला. आता तर त्यावर आम्ही बरोबर आहे, आम्ही दोघं जर असलो ना, कुणाच्याच एवढी धमक नाही की हिटला एकाही झोपडीला हात लावायचा. पहिल्यांदा आमचा जीव जाईल आणि मग या झोपडीचं काय व्हायचं ते होईल. एवढं सोपं नाही. कुणी येईल 10-15 वर्ष झालं तोच मुद्दा आहे, दुसरा मुद्दाच नाही तुम्हाला उठवणार आहे. एवढं सोपं नाही बांधवानो कायद्याने. त्यामुळे तुम्ही लोकांनी येणाऱ्या काळात तुमचं फक्त एका दिवसाचं काम आहे, एका दिवसाचं, आणि ते सुद्धा एका मिनिटाचं काम आहे तुमचं. तुम्हाला फक्त रिक्षाच्या समोरचं बटन दाबायचंय आणि ह्या ताईच्या समोरचं हत्तीचं बटन दाबायचंय आणि आमदाराचं चिन्ह हत्तीचं आहे. तुमचं एका सेकंदाचं काम आहे. तुम्ही फक्त एका मिनिटात जायचं, ती बटन दाबून घरी यायचं. बाकीचं आयुष्यभर आम्ही आहे, मला दुसरं काम धंदाच नाही. 2010ला ग्रॅज्युएट झालो मी, 2010ला. अजूनपर्यंत कुणीही बघा कुठल्या कंपनीत कामाला गेलो नाही, कुठं कामाला गेलो नाही. मला हीच काम आहे. उद्या काही जरी झालं तरी मी तुम्हाला हिथंच दिसणार आहे. आमदार सुद्धा कुठं कामाला नाही, हिथंच दिसणार आहे. आणि तुमच्यासाठी आम्हीच येणार आहे. उद्या काही गाव नाही या निवडणुकीचा निकाल, आम्ही हिथनं कुठं जाणार नाही. तुमच्यासाठी लढत आलो, तुमच्यासाठी लढतच राहणार आहे. फक्त तुमची जबाबदारी आहे, की तुम्हाला येणाऱ्या 2 तारखेला रवींद्र प्रल्हाद सोनवणे यांच्या नावासमोरचं रिक्षा हे बटन दाबायचंय आणि ह्या ताईच्या संघमित्रा ताई हिच्या चिन्ह हे हत्ती हे चिन्ह आहे, हिच्या चिन्हासमोरचं बटन दाबायचंय. बाकीचं तुम्ही बिंदास जाऊन तुम्हाला अगोदर टेन्शन कमी आहे का आयुष्यात? आहे का आयुष्यात अगोदर टेन्शन कमी? कशाला बाकीचं टेन्शन घ्या? आमच्याकडे द्या ना सोडून, आम्हाला दुसरा काम धंदाच नाही. ते सगळं आमच्याकडे सोडून द्या. तुम्ही फक्त जायचंय, बटन दाबायचं, घरी यायचंय. तुमचं जर काही तोटा झाला येणाऱ्या काळात, माझं घर लांब नाही, फोन सुद्धा लावायची गरज नाही. इथं येऊन जरी आवाज दिला ना, ए पप्पा कुठं आहे, पप्पाच म्हणता तुम्ही मला, येतोय दुसऱ्या मिनिटाला, आमदारी इथंच आहे. आवाज द्यायचा, फोनही लावू नका, फोनही लावायची गरज नाही. बाकीचे म्हणतात मला निम्म्या रात्रीला फोन लावा, फोनही लावू नका. एक मोठ्याने आवाज दिला की आवाज सुद्धा येतोय. हे अधूनमधून असं विरोधी पक्ष अशी माणसं सोडत असतात. मुद्दाम लिंक तोडायची, त्याला माहित आहे बाबा अजून पुढे काहीतरी त्या 2 चांगल्या गोष्टी सांगेल, अशी लोक सोडायची पाजून. त्यांना सवय जायची, त्याच्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करा आणि आपल्या लेकरा बाळांच्या भविष्याचा विचार करा. ही लढाई फक्त आता जी अनिकेत मोहितेने सांगितली तशी आमची कुणाची नाही, ही वैयक्तिक लढाई. आमचा कुणाचा वाद नाही. आमचं जेवढं जे शिक्षण घेतलंय माझ्या आई बापांनी, एवढं पोटतिडकीने शिकवलंय, ते फक्त आणि फक्त बघा ही कागद 2016चा अर्ज आहे. रवींद्र सोनवणेच्या नावाचा प्रबोधन नगरात शौचालय बांधून मिळावे. दिसतोय का सगळ्यांना? हा 2016ला मागणी केलेली. आणि हे पत्र माझ्या घरात तयार केलं नाही मी, हे पत्र नगर परिषदेने तयार केलंय. त्याच्यात लिहिलेलं आहे रवींद्र सोनवणे यांच्या मागणीनुसार इथं लोकांना गरज आहे म्हणून आम्ही 8 फीट शौचालय बांधून देतोय 2016ला. मी कायद्याचा अभ्यास करणारा मी विद्यार्थी आहे. बिगर पुराव्याचं मी बोलत नाही, दुसऱ्याच्या कामाचं श्रेय मी कधी घेत नाही.
आणि माझ्या कामाचं श्रेय सुद्धा मी कधी दुसऱ्याला घेऊ देत नाही. हे तुमच्यासाठी केलेलं आहे. आणि येणाऱ्या काळात सुद्धा इथल्या शौचालयाचा प्रश्न आहे ना, मला माहित आहे आमदार साहेब इथे जागा कुठे आहे, माझं लहानपण गेले. ती जागा नाही असली कारण सांगू नका, मला माहित आहे जागा कुठे आहे. तुम्ही 15 एकर जर बागेसाठी घेत असाल ना, 5 गुंठे मला माहित आहे जागा कुठे आहे, ती अक्वायर करायची तुम्ही आणि इथल्या लोकांचा प्रश्न मिटवायचा. एवढं तुम्हाला सांगतो. फक्त बांधवांनो 10-15 वर्षापासून आम्ही कष्ट करतो, प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. आज तुमची जबाबदारी आहे. तुम्ही फक्त येणाऱ्या 2 तारखेला आहे ना, रिक्षा आणि हत्ती दोनच चालवा. दोन्ही आपल्यासाठी नवीन नाही. रिक्षा आपल्यासाठी, रिक्षाचं पोट चाललंय आपलं, आणि हत्ती आपल्यासाठी नवीन नाही. दोन्ही चिन्ह आपल्या ओळखीचे आहेत. दोन्ही चिन्हांच्या समोर येणाऱ्या निवडणुकीला बटन दाबा आणि बिनधास्त येऊन घरी झोपा. बाकीचं आयुष्यभरासाठी 5 वर्षासाठी आमच्यावर सोडून द्या. आम्हाला दुसरा उद्योगधंदा नाही. बघतो आम्ही तिथे जाऊन, आणि 2-2 वकील तिथे येणाऱ्या काळात जाणार आहेत. म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो, येणाऱ्या 2 तारखेला रिक्षा आणि हत्ती एवढ्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्यात. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. यानंतर ज्यांच्या भाषणाची आपण आतुरतेने वाट पाहतात ते बहुजन समाज पार्टीची मुलुक मैदानी तोप माननीय काळूरामजी चौधरी साहेब हे आपलं मनोगत व्यक्त करतील. गोपी गोपी सोडून साऱ्या माड्या वळवणारा मी वादळ वारा, मी वादळ वारा, मी वादळ वारा, मी वादळ वारा, मी भीमयुगाचा बेटा, मी भीमयुगाचा रेटा, मी भीमयुगाचा रेटा. अरे विषमतेला थारा तिथे जातो माझा मारा, विषमतेला थारा तिथे जातो माझा मारा. मी वादळ वारा, मी वादळ वारा. प्रथमतः सर्व बहुजन महापुरुषांना अभिवादन करून या बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 14च्या चे अधिकृत उमेदवार संघमित्रा काळूराम चौधरी. आणि तुम्हाला माहित आहे लहानपणापासून तो पण माझ्यासारखाच लढत आलेला आहे आणि वर्ण वतनदार आहे. आम्ही सगळे इंग्रज आहेत. आईवळे, गव्हाळे, चौधरी, जगताप, पगाडे आम्ही सगळे इंग्रज आहेत आणि वतनदार हीच आहे. बांधवांनो ही निवडणूक नगर परिषदेची आहे. हो बाबा, पवार साहेबांनी तुमची सोय केलेली आहे. खूप नाव दारू आणि शेतकऱ्याला एनरेल वाटणार आहे. थांबा जरा, शांत बसा. बारामती नगर परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर बारामती नगर परिषदेची नगराध्यक्षचं पद हे खुल्या गटासाठी ओपन झालं आणि ओपन झाल्यानंतर या बारामतीतील ओबीसी बांधवांनी, एसटी बांधवांनी आम्ही निवडणुकीला सामोरं जाण्याचं ठरवलं. निवडणूक जाहीर होताच माझी उमेदवारी जाहीर झाली आणि माझी जशी उमेदवारी जाहीर झाली तशी अजितदादाच्या पायाखालची वाळू सरकून गेली. बौद्ध समाजाला 7 तिकीट दिली का? 7 त्यावेळेस 7 दिले. आपल्याला एकूण जागा आहेत 8. अख्ख्या बारामतीत एसटीसाठी जागा किती आहेत? 8. बौद्ध समाजाला फक्त जागा किती दिल्यात? 7. आणि टोटल जागा दिलेल्या आहेत 11. आणि कुणामुळे झालं? ही सगळं जे झालं ती ह्या निळ्या झेंड्यामुळे झालं. की बाबासाहेबाचा हत्ती उभा राहिला. ओबीसी अजून तुम्हाला माहित आहे, आतून सगळे तुम्ही बी मोर्चात होता. ज्या या देशातल्या माणसावर, जातीवर, जमातीवर अन्याय अत्याचार होईल त्याच्या विरोधात, त्याच्या बाजूने इथला आंबेडकरवादी उभा राहतो. दुसरा कोणच उभा राहत नाही. आपल्याला सांगतात संविधान धोक्यात आहे. पाठीमागे सांगितलं ना, लोकसभा, विधानसभा, संविधान. निवडणूक कशाच्याही नगर परिषदेचे.
संविधान धोक्याचं बिक्याचं नाही, यांची फॅमिली धोक्यात होती, त्याच्यामुळे पवार साहेब आपलं संविधान लाल पुस्तक घेऊन फिरत होता. आणि आमच्या इथं संविधानच लागू नाही. सटवा महाराजा वतनात उभं राहून बोलतोय, कुठं गेल्यात ती वतन, कुठं गेलं आमचं? आता मी उभा राहिलोय या रवींद्र सोनवणेला पाठिंबा दिला, काही सुरुवात झाली, काळूराम खालताय आणि वरताय, आणि मग हे खालचं गाव आहे की, आणि वरनं वतनदार आहे. आणि मी तर तुम्हाला पोरांना माहित नसेल, पण आमचं घर इथंच होतं की त्या स्टँड मध्ये, इथनच आम्हाला उठावलंय, माझ्या ताज्यामुळे उठावलं ना. माघारी मास्तरनी पवार साहेबांना आणलं, ती छोकडं होतं ती मोठं केलं, आणि मग सोनवण्यांच्या जाग्या, हा मी पाठीमागे म्हणलो होतो का नाही, सोनवण्यांच्या जागेवरती बैठ्याची थिरी, आपलीच मोरी मुतायला चोरी करायचा. मी लहानपणी दर्शन, मी शैलेश, आम्ही रिक्षा चालवायचो, मी बी रिक्षा चालवायचो इथं. मी त्यावेळेस आता पटांगणात म्हणजे स्टेडियम मध्ये तिथं दर्शन, मी आम्ही झोपायचो तिकडे. आता त्यावेळेस बघितलं, त्याच्यानंतर मी थोडा फिरलो होतो, पण माझ्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी आहे. तुमच्या ताकदीवरती गेलोय. बहीण मायावतीजीने मला महाराष्ट्राचा महासचिव बनवलाय. मग मधल्या काळात मी महाराष्ट्राच्या या वेगवेगळ्या जिल्ह्यात, 36 जिल्ह्यात, तुम्ही हितनं जर समजा तिकडे चालला असाल ना हैदराबादला, आणि गडचिरोलीच्या जंगलात तुमची गाडी बिघडली, बारामतीच्या कोणाच्या बे, म्हणजे फक्त काय अमराईतल्याच नाही, बारामतीतल्या कोणाची गाडी बिघडली, त्याने फक्त गाडी जिथं बिघडेल ना तिथं सांगायचं बारामतीवरून आलोय. पण पवारांचं नाव नाही सांगायचं, नक्षलवादी आहे ती. बारामतीवरून आलोय, काळूराम चौधरीचा कार्यकर्ता आहे. सगळी व्यवस्था होणार, गाडी बी इथपर्यंत सोडवायची सगळी. कोल्हापूर पासून ती गडचिरोली पर्यंत काम करण्याची संधी तुमच्या ताकदीमुळे मिळाली. बांधवांनो, यांनाच का निवडून द्यायचंय, यांनाच का निवडून द्यायचं? अरे वकील आहेत दोन्ही पण. माझी पोरगी दिल्लीत वकिली करती, दिल्लीत प्रॅक्टिस करती. नगरसेवक बनवायची वय तिला? नगरसेवक नाही बनवायची, महाराष्ट्राची मुख्यमंत्री बनवणार आहे, कलेक्टर बनवायचंय. मी दोन तीन महिने झालं प्रयत्न करत होतो, सोनवण्यांच्या घरातलं कोणतरी उमेदवार मिळावा म्हणून. बापूच्या पोरीच्या पाठीमागे लागलो होतो मी. इथं सोयल बी आहे ना, सोयल आहे. सोयल कधीच जाणार नाही, कसं जाईल? मग आता मला उमेदवार भेटायला मग काय काय करायचं? निळा झेंडा काय मोकळा सोडायचा? निळा झेंडा तर त्या नगर परिषद मध्ये गेला पाहिजे. मग माझ्या पोरीला मी दिल्लीवरनं बोलावलंय. आता जे विरोधक आहेत, विरोधक म्हणतात मी ज्यावेळेस घोषणा केली की मागाल त्याला प्रत्येकाला 1 BHK देणार, अजितदादांनी सभेत चर्चा करतोय माझी, कसा देणार? 40 कोटीचंच बजेट आहे, हो बाबा कुठनं देणार? आणि मग बाबा तू 40 कोटीचंच बजेट आहे तर 64 करोडचं वाचनालय कसा बांधतोय? 6.5 लाख रुपयाचा एक स्पीड ब्रेकर कसा बांधला? आणि आमच्या इकडे मंत्रालयात संडासासाठी आंदोलन करावं लागतंय. कागद दाखवला आता याने. 8 फीटचं संडास इथं मंजूर झालं, मग 97 लाख रुपयाचं संडास कसं काय बांधलं दादा? म्हणजे ती संडास असं आहे काय? शेरी इतकी संडास होती का त्यात? चाललंय काय? धंदा काय लावलाय तुम्ही? ही मलिदा गँग आहे, अक्षरशः मलिदा गँगनी बारामतीकरांना लुटून खाल्लेला आहे. आणि निवडणूक आली की 2,000 रुपये देते, 1,000 रुपये. आता 2 नाही, काळूराम चौधरीमुळे 20,000 रुपये मताला वाटावं लागणार आहे. 20,000 आपलं धान्यात 14,000 करोडचं दादानी एसटीचा निधी पळवलाय. पोरं शिकणार कशी आमची? ती पोरं विदेशात जी शिकायला गेलेत ती तिथं कामाला गेलेत, त्यांना कामाला जावं लागतंय. तू इकडे पैसे आणतोय आमचं, आणि मला विचारतोय कसा देणार? देतो की मी, तू जिथनं आणतोय दादा तिथनं देतो. बारामतीची भाषा ही. दादा माझा थोरला भाऊच आहे, थोरलाच भाऊ आहे. माझी दादाच्या विरोधात आंदोलन, ही लढाई नाही, ही मलिदा गँगच्या विरोधातली लढाई. ही माझ्या समाजाला हक्क अधिकार, इथल्या ST ST OBC मुस्लिम ख्रिश्चनांना हक्क अधिकारावर गदा येतोय म्हणून लढाई आहे. दुसरा, मी ज्या CBSE बोर्डाच्या शाळेला मी जाहीर केलं
20 प्रभागामध्ये 20 अमेरिकेच्या धर्तीवरती सीबीएसई बोर्डाच्या शाळा उभा करील. लगेच राष्ट्रवादीने 2 दिवसांनी म्हणतात आम्ही सीबीएसई शाळा बांधतो. मग आधी काय करत होता? आधी काय मलिदाच खात बसला होता का? मी काय आश्वासन दिलंय, मी काय जाहीरनामा दिलाय तुम्हाला की रेन वॉटर हार्वेस्टिंग जी वापरत्याल, सोलर वॉटर जी योजना वापरत्याल, त्या प्रत्येक महिलेला मी इलेक्ट्रॉनिक स्कूटी देणार. मी ताईच्या कंपनीतनं गेली नाही त्याकडे करीन त्या गेली, पण दिल ना आमच्या बाईला. माझ्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांना देणार ना. दादा काळजीच करू नका तुम्ही फक्त निधी मला द्या, मी काम करतो. आणि मी जर तुमच्या मलिदा गँग सारख्या चोऱ्या केल्या तर मला टायर मध्ये घाला, नाही तर डबल मोका लावा. तुमच्या हातात आहे की सगळं. एका हमालाच्या पोराने एवढ्या मोठ्या बलाढ्य शक्तीला रस्त्यावर आणलंय. मी तुम्हाला माझी ताकद बनावी लागणार आहे. आणि यांनी नाही दिला निधी. आजी दादा चिडला माझ्यावर, तो लय बोलत होता ना. त्या 1 BHK मुळे माझी सीटं पडली, नगराध्यक्ष सगळंच झालं, भीत आली आणि निधीच देणार नाही. तर माझ्याकडे ताकद आहे ना, डबल ताकद आहे. आता तर आठवले साहेबांकडनं मी घेऊ आम्ही. आणि बहीण मायावतीजीचा कोण शब्द मोडेल का? बहीण मायावतीजीचा शब्द तरी मोडू शकतात का? मोदी बी देईल मला निधी, मोदी पण देतील आणि फडणवीस साहेब बी देतील. आता त्यांनी काय सांगितलं की कसा देणार ती तर सांग. दादा मी बऱ्याच वेळा सांगितलंय 3 लाख रुपयाची प्रधानमंत्री आवास योजनेची योजना आहे केंद्राची. म्हणजे मोदी साहेबाचं 3 लाख, फडणवीस साहेबाची रमाई घरकुल योजना आहे. म्हणजे त्याचा 2.5 लाख किती झालं? 5.5. 2.5 लाख रुपये मी CSR फंडातून तुम्हाला अनुदान देणार. CSR फंड तुम्हाला माहित नाही, इंग्लिश नावं काय असे आहेत ना. CSR फंड बिल काय आहे ते माहित नाही. निभार आणते ती नुसतं मलिदा खात्यात. बारामतीतल्या CSR फंडाचा एवढा मोठा घोटाळा आहे की दादा तो घोटाळा जर मी घोटाळा या जनतेला कळाला आणि तुम्हाला माहित आहे तर मी त्या CSR फंडातून यांना 2.5 लाख रुपये देईल. आणि 2 लाख रुपये मी त्या प्रत्येक लाभार्थ्याला मागाल त्याला. आता काही सगळीच बेगर नाही. सगळ्यात पहिली योजना आपण आंबेडकर रोडला चालू करणार, कारण ही तर आमची मालकी आहे. ही ती उतार आमचा आहे. आणि आता ती कोणतरी म्हणलं ना उठवणार आहे. कोण येऊन सांगते उठवणार आहे? घरात कटले बिटले आहेत ना, खराटा बिराटा चांगलं झाडून जाणाऱ्या बायांकडनं इकत घ्यान ठेवा. माझ्या बरं झाला की कोण येतोय उठवायला बघतो. बापाचा आहे तुमच्या उठवायचं. आमच्या बापदाद्याच्या जमिनी आहेत. आमच्या बापदाद्याच्या जमिनी तुम्ही विकास केलाय. आमच्या जमिनी घेऊन त्या टिमक्या वाजवताय. आमचा विकास आम्ही केलाय. तुमच्या जमिनी विकून केलाय. मला विचारताय तुम्ही कुठनं देणार? सांगतो ना कुठनं देणार. 2 लाख रुपये काय करणार? बिनव्याजी कर्ज देणार. आणि आदरणीय अजितदादा पवार साहेब, तुम्ही जशी पाठीमागे नगर परिषद बडोदा बँकेला घाण ठेवली होती तसं मी काय करणार नाही. कारण तुम्ही तुमच्या चुलत्याच्या जीवावर 4 वेळा अर्थमंत्री झालाय. माझ्या बापानं 4 पानाचा निबंध लिहिला, द प्रॉब्लेम ऑफ रुपीज. त्या निबंधाच्या आधारावरती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली, RBIची. आणि त्या ज्यांच्या 4 पानाच्या निबंधावरती RBIची स्थापना झाली त्याचा लेख मी आहे. तुम्हाला माहित आहे अर्थशास्त्रातलं नोबेल पुरस्कार अमर्त्य सेन यांना मिळालं. त्या अमर्त्य सेन यांनी काय सांगितलं पत्रकारांना की अर्थशास्त्राचा बाप बाबासाहेब आंबेडकर आहे. आणि मग त्या बापाचा ह्यो लेख आहे. बाबासाहेबांनी BSc इकॉनॉमिक्स, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधली एक पदवी आहे. बाबासाहेबांची लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधली एक पदवी आहे, DSc इकॉनॉमिक्स. 150 वर्ष झालं कुणाला घेता आली नाही. अजितदादा, त्याच बापाचा लेख काळूराम चौधरी आहे. मी देतो ना, मी देणार. कसं देणार हे कळालं. पण ही जी योजना आहेत ह्या योजना मी जाहीर केलेल्या आहेत. या सगळ्या मिळतील. फक्त तुम्हाला काय करावं लागणार आहे, तुम्हाला येणाऱ्या 2 तारखेला सगळ्यात पहिलं काय करायचं, रिक्षात बसायचं.
रिक्षात बसायचं, आतमध्ये जायचं, हा, आणि पांढरा हत्ती पहिला दाबायचा. कुठला? गौतम बुद्धांचा जन्म होण्याच्या अगोदर त्यांच्या आई महामायेच्या स्वप्नात जो पांढरा हत्ती आलता ना, तो पांढरा हत्ती माझ्या पुरीचा आहे. तो पांढरा हत्ती पहिला दाबायचा आणि मग निळी मतपत्रिका आहे, त्याच्यात रिक्षा आहे, आणि माझी गुलाबी मतपत्रिका आहे. दादाचं जॅकेट गुलाबी आहे का नाही? दादांनी, माझा थोरला भाऊ आहे दादा, ही दादाचं गुलाबी जॅकेटच माझा हत्ती आहे, गुलाबी. तो नगराध्यक्षाचा आहे. पण पांढरा हत्ती पहिला ध्यानात ठेवायचा, रिक्षात बसून पांढरा हत्ती दाबायचा. तुम्ही काय काय बघू नका, मी तुम्हाला आता अशी छाती फुलते का नाही खरं सांगायचं. आता छातीवर हात बाबासाहेबाची शपथ घेऊन सांगायचं की आमची छाती फुगत नाही. आता फुगते का नाही? फुगावली आख्यांची छाती. गुडघ्यावर आणल्यात ना जातीवादी, गुडघ्यावर. तुम्ही ताकद आहे आमची. यांना लढायला कोण देणार? साथ सहयोग. यांना साथ सहयोग द्यावं लागणार. आता दादा काय करणार आहे? दादा शेवटच्या 2-3 दिवसात 5 वर्षात एकदाच पैसे देईल. 5 वर्षात एकदाच देणार आहे, एकदाच. अनेकेतने तुम्हाला सांगितलंय. बाबासाहेब म्हणतात मत विकणं म्हणजे आपल्या आई बहीणची आबरू विक नाही. तुम्ही तुमच्या मताची किंमत मीठ मिरची इतकी समजू नका. का म्हणल्यात बाबासाहेब असं? बाबासाहेबांनी तुम्हाला मला मताचा अधिकार दिला. हे फुकट भेटलेलं ना. नाही तर तुम्ही म्हणताल नेंबर आलता, नेंबरनी आधार कार्ड नेलं, राशन कार्डची झेरॉक्स नेली, फोटो बी नेलं, नाव बी आलं यादीला, आणि वरनं 2-4 जण येतात आणि पैसे बी देतात. की मताचा अधिकार तुम्हाला मला नव्हता. तुम्हालाच मला नाही, पवार साहेबाला नव्हता. पवार साहेब तर बाबासाहेबांनी 4 लेकरं मारली नसती. बाबासाहेबांची लेकरं बिगर औषधाची मेलेत, बिगर औषधाची मेलेले आहेत बाबासाहेबांची लेकरं. बाबासाहेबाचा गंगाधर 2 पैशाचं इंजेक्शन दिलं नाही त्या डॉक्टरनी. बाबासाहेबाचा राजरत्न औषध मिळालं नाही त्या राजरत्नाला. राजरत्न त्यावेळी गेला त्यावेळी बाबासाहेब अशी हाताची घडी घालून येरदाऱ्या मारत होता. राजरत्नाचा देह रमाईच्या मांडीवर होता. बाबासाहेबांनी कार्यकर्त्याला बोलावलं, सांगितलं जाण पांढरं कापड घेऊन या. आणि बाबासाहेब परत येरदारा घालायला लागला. आणि रमाईच्या ते लक्षात आलं. बाबासाहेबांनी कार्यकर्त्याला कापड आणायला लावलंय पण पैसे दिलेलं नाही. बाबासाहेबाकडे स्वतःच्या पोराला 2 पैशाचा कपड नव्हता आणायला पैसे. रमाई उठली, बोचक्यातनं साडी फाडली, त्या साडीत राजरत्नाला गुंडाळलं आणि बायकाच्या भाजी मार्केट मध्ये पुरलेला आहे की तुमच्या माझ्यासाठी आहे, तुमची माझी लेकरं आता कुणाला सुखाने राहते. त्याचं सगळं श्रेय बाबासाहेबांना आहे. बाबासाहेबांची रमेश, गंगाधर, राजरत्न, रमेश आणि एकोणती एक मुलगी होती इंदू. काय झालं त्या इंदूचं? कोणी विचारणार आहे का नाही? तुम्ही त्यांचा विचार करणार आहे का नाही? अरे बाबासाहेबांनी तुम्हाला मला देशात शासनकर्ती जमात बनायला लावलंय. तुम्हाला नगर परिषदेमधनं सुरुवात करायची. मी म्हणून सोनवणे म्हणजे रवींद्र सोनवणेला पाठिंबा त्यासाठी दिलाय. सोनवणे आहे. तुम्हाला अजून मोठा इतिहास सांगतो मी, सगळ्यात मोठा सोनवण्यांसाठी सभाई. आणि स्वप्नील सोनवणेने प्रवेश केलाय, शैलेश सोनवणे काम करतोय, सूरजने सोनवणेने हे केलंय. दर्शन आहे आमचा म्हणजे हा करून नाही काही गरज नाही आहे नगर परिषद मध्ये. जागच्या गावाला माहित आहे दर्शन किती मित्र आहे ते. बाबासाहेबांची जयंती बारामतीत कधी सुरू झाली सांगताल का कोण? कधी? हा माहित आहे का कुणाला? आता तुम्ही जयंतीसाठी भांडता का नाही? बळच भांडता. पण बाबासाहेबांची जयंती कधी सुरू झाली हे माहित आहे का? सोनवण्यांना बी माहित नाही. 1952 ला पहिली बाबासाहेबांची मिरवणूक या बारामतीत काढली आणि ती काढणारी 7 सोनवणे होती. 7. आणि त्याचं पत्रक आहे. त्याचं पत्रक आहे. तुम्ही विजय डॅडी सोनवण्यांकडे आहे, माझ्याकडे बी आहे, माझ्या घरात आहे. पण त्यांच्याकडे ते अजिंक्य विकास तरुण मंडळ नावाचं त्यांचं मंडळ होतं. उमादाजी सोनवणे, जयशिंगदेवबा, शिरण खटवाजी, अजून 4 सोनवणे त्यांच्या त्या ह्याच्यातही आहेत. आणि यांनी 1952 ला बाबासाहेबांची इथे या बारामतीत मिरवणूक काढली होती. 4 मार्च 1928 ला बाबासाहेब ह्या बारामतीत आलत.
4 मार्च 1928 ला, म्हणजे 52 ला सोनवण्यांनी काढली, पण 28 ला बाबासाहेबांची जगात पहिली मिरवणूक या बारामतीतल्या धनगर समाजाने काढलेली आहे. तो धनगर समाज तुमच्या आणि माझा बंधुभाव आहे. धनगर समाज जास्त आहे, बौद्ध समाज कमी आहे. आपल्याला धनगर समाजाला ओबीसी समाजाला बरोबर घ्यायचंय. तुमच्या आणि माझ्या लेकरा बाळाचं जर चांगलं करायचं असेल तर एसटी ओबीसी आणि मायनॉरिटीला एकत्र यावं लागेल, दलित मुसलमानाला एकत्र यावं लागेल, आणि या देशाची या नगर परिषदेमध्ये तुम्हाला माझे प्रतिनिधी पाठवावं लागतील, जे दोन्ही बी सुशिक्षित आहेत, भांडणारे आहेत. भांडणार कोण आहे तुमच्यासाठी आतमध्ये गेल्यावर? आत्ताच येते ती, आत्ताही निवडणूक आहे म्हणून 2 तारखेपर्यंत फक्त तुमच्याकडे आहेत. 2 तारखे दरवेळेसचा अनुभव आहे तुम्हाला, दरवेळेसचा अनुभव आहे. आता ही जी परिस्थिती आहे, जो माहोल तयार झालाय, म्हणूनच संजय वाघमारे आरपीआयचे तालुका अध्यक्ष आहे. बाबासाहेबांच्या निळ्या झेंड्याच्या बरोबरीला काय वाटलं असेल? मी बोलावलं का? बाबासाहेबांचा रक्त खवळून उठलंय बारामतीत. ओबीसी तुमच्या माझ्या बरोबर आहेत. ओबीसीच्या हक्क अधिकाराच्या लढाईसाठी गुन्हे दाखल करून घेण्याची तयारी अजून बी माझी आहे. तुम्ही जाता का जरा? नाही तिकडे अजितदादाकडे जावा, ती कुपनावर दारू वाटायला आता तिकडे जावा. आम्हाला येऊन त्रास देत आहे, आधीच आमच्या 70 पिढीला त्रास झालाय. ही जी व्यवस्था आहे, ही व्यवस्था बदलण्याची ताकद तुमच्या माझ्या मतात आहे. परंतु ती मताची ताकद तुम्ही मी आजपर्यंत वापरलेली नाही. आया बहिणींनो बांधवांनो, ती ताकद तुम्हाला मला वापरावी लागणार आहे. ती फक्त 5 वर्षातनं एकदा पैसे देणार आहेत. मी नगर परिषदेच्या फंडातून दर वर्षाला पैसे देणार आहे. 14 एप्रिलला प्रत्येकाला 1000 रुपये देणार आहे. देतो ना CSR फंडात देतो मी. दादा काळजी करायची नाही, मी देतो बरोबर. दादाने आता काळजीच करायची नाही. बारामती दादाने सोडून माझ्यावर द्यायचं, दादाने तिकडे मराठवाडा विदर्भात आपला पक्ष वाढवायचा. बारामती मी सांभाळतो. दादा चुकीचं काय केलं तर तुम्ही माझ्यावर मोका लावा, मला टायर खाली घालावा, नाही तर काय करायचंय ते करा. चुकीचं केल्यावर, पण चांगलं केल्यानंतर दोघं बी म्हणजे वहिनीनं बी दादाने बी मलाच आशीर्वाद द्यायचा आहे. आता भुजबळ साहेबांनी तर दिलाय, हाके सर आहेत, मुंडे साहेब आहेत, BK कोकरे आहेत, आणि माझा समाज माझ्या बरोबर आहे. ST OBC मायनॉरिटी माझ्या बरोबर आहे. ही लढाई स्वाभिमानाची आहे. ही लढाई अस्तित्वाची आहे, आणि एजेंड्याच्या अस्तित्वाची आहे. आम्ही बांधतो ही समाजाच्या जीवावर, समाजाच्या हितासाठी बांधतो. मग पप्पू बी बांधतो त्याच्यासाठी, मी बांधतो, अनिकेत बांधतोय, माझी पोरगी बांधायला संजू बांधतोय. सगळी लोक. बंटी कुठे? बंटी सरवदेने प्रवेश केलेला आहे. बंटी सरवदेने घेऊन प्रवेश केलेला आहे. आणि आज सगळ्या रोड पासून ती खालीपर्यंत कोणीच वेगळं नाही. आपल्याला तिथं फोडत आलेलं आहे. तो खालचा आहे आणि व्यवहारचा आहे. मग पवार साहेबाला विचारलं का तुम्ही कुठला आहे? अजित दादाला एक विचारलं की एकदा तरी विचारलं का? जो सांगतोय त्याला तरी लाज वाटाय पाहिजे. जन्मच माझा स्टँड मधला आहे, आणि इथे आमचा जाव आहे खालचा. पण आता काय मी काटेवाडीच्या पलीकडे राहायला नाही. गाड्या काढताना इथं माझ्यावर केस झाली का नाही? ज्यावेळी घर गाड्या पाडली होती, माझ्यावर गुन्हा दाखल. पहिला गुन्हा कुठला झाला दाखल? त्या रोडचा, म्हणून पहिली सभा इथं घेतली. बरं मला काय फरक पडत नाही. दादाने मला 3 वेळा तडीपार केलं, 3 वेळा, आणि 5 जिल्ह्यात ना. संसद भवन मध्ये काय झालं ते त्यांना माहित आहे. माझ्या बरोबर माझी बी ताकद आहे ना, आमची बी आहेत ना. वर बांधवांनो, तुम्हाला मला या येणाऱ्या निवडणुकीमध्ये या तुमच्यासाठी माझ्यासाठी लढणाऱ्या प्रतिनिधींना आतमध्ये पाठवायचंय. मी आतमध्ये फिरत होतो, आतमध्ये म्हणजे आतली तुम्ही लोक चिठ्ठ्या देतायची वाचतोय. तर ती उमर गेल्यात खाली, रस्ता आल्यात वर, पाऊस पडला की पाणी घरात, आणि घरातला दारात. नवरा बायको पाणी हापतात बसतात. फोटो म्हणजे मला दाखवलं काय काय झालं. म्हणजे मी नाव सांगत नाही तर ती माझ्यावर चिडायची.
ही व्यवस्था कोणी केली आपली? यांनीच केली ना. आता 15 वर्ष झालं, 15 वर्षाचं झालं, आता म्हणतात आम्ही घरकुल देऊ. आता 2000 रुपयाचं आणलंय बनवून, ती काय खरं आहे का? पण घर पाहिजे असेल तर मी देणार ना, मी देणार. आणि त्याच्या ती काम कसं करणार दादा? मी 50,000 5 लाख रुपयाचा ती 1 BHK तयार करीन. नगर परिषदेचा इंजिनियर फुकट पगार घेतो ना, पाहता त्याला बी उठवेल मी मला नगराध्यक्ष केल्यावर मी उठवणार नाही होय. त्या इंजिनियरला 9 वाजता कामाला लावेल आणि 9:15 वाजता मी जाईल आणि त्याच्याकडनं काम करून घेईल. कमी पैशात काम होईल, वरनं तुम्हाला अनुदान मिळेल. तुमच्या आता बघा, तुमच्या लेकरा बाळाचं हित हे काय बघणार आहेत का? अहो मताला फक्त पैसे देणार आहेत. हे फक्त पैसे वाटत्याला निघून जातील. 5 वर्ष तोंड काय दाखवत नाही. आम्ही फिरताना तुम्ही म्हणजे राष्ट्रवादीचा उमेदवार समजू काय माणसं का बाया आत्मशिवाय देतात. जा पुढे त्यांना कळायला तुम्ही नाही, मग आम्हाला वाटलं की आहे. बघा, आणि ती म्हणतात आम्ही घर देणार. कधी देणार? मी बघा 3 तारखेला निकाल आहे. रेडी आहेत, रेडी. 100 1 BHK बारामतीत तयार आहेत. कुणाच आहेत ती? मालिदा गँगनी पोचलेल्या बिल्डरांचं. आता त्यांनी जे त्यांच्या फाईली माझ्याकडे आहेत, त्यांनी जे परमिशन काढलेले आहेत ना, त्यांनी बांधकाम केल्यात बेकायदेशीर. 100 प्लॉट, 100 फ्लॅट 1 BHK 100 20 तारखेपर्यंतच वाटेल. त्यांचं जप्त करणार. बेकायदेशीर आहेत त्यांचं जप्त करणार. आणि कुणाला देणार? इथं देणार आणि मग ह्यांना तिकडे नेणार आणि मग इकडे आम्हाला काय बांधायचं ही मालक आहे तिथं, मग ती आम्ही करू. आता तुम्ही आमच्या जागा घेऊन विकास करायचा नाही. एअरपोर्ट सारखं स्टँड बांधतोय, एअरपोर्ट सारखं बांधतोय की काही इमाना उतरत नाहीत ना पण तिथं. आणि तुम्ही कधी येत नाही तिकडे. मला पत्रकारांनी विचारलं, दादा तर पहाटच फिरतात पण ते अमराईत येत नाही ना. मग मला पत्रकार म्हणलं काय येत नाही. मी म्हणलं अमराईत मोकळ्या जागाच नाही तर दादा काय बघणार पहाटच येऊन. मग ही जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती आपल्याला बदलायची. आणि ती बदलण्यासाठी काय करायचंय? येणाऱ्या 2 तारखेला रिक्षात बसून पांढरा हत्ती, महामायेच्या स्वप्नात आलेला पांढरा हत्ती दाबायचा आहे. मग गुलाबी हत्ती माझा शेवट दाबायचा आहे. पहिला हत्ती रिक्षात पहिलं बसायचं, मग हत्ती पांढरा हत्ती देण्यात ठेवायचा पांढरा. ही सगळं बदलतो, सगळं करू. आपल्याकडे ताकद आहे. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेची ताकद आज पवारांना किती महागात पडली हे तुम्ही बघताय. हे बघताय सगळं. तुम्हाला फक्त 2 तारखेला इमाने एतबारानं बाबासाहेबांच्या या पोरांना त्या तिथं नगर परिषद मध्ये पाठवायचंय. हे भांडणारे आहेत. त्यांनी चुकीचं काय केलं तर दोघं हे आहेत. ह्यो खाली इथं स्टेशनला दाखल करेल, ही वर दिल्लीला दाखल करेल, मुंबईला करेल. आणि काय पैसे लागणार आहेत? हाताने लिहायचं, तिकीट चिटकवायची 15 रुपयाची. काय करताय त्याला? हाताने आम्हाला तर येत आहे ना तयार करायला. माझी पोरगी ड्राफ्ट बनवते, ड्राफ्ट वकिली शिकतोय पप्पू, तो मी शिकतोय ना. आणि मग ही खाली लढेल, ती वरती लढेल. नगर परिषद काय आम्हाला अडवणार आहे? कशी अडवाल सांगा बरं? अडवू शकते का? नाही अडवू शकत. आता काय माझ्या विरोधात तर आपल्या समाजातल्या लोकांना एकत्र करायचं चाललंय दादाने आपल्या समाजातली बी काही कमचे सोडलेत. ती चित्र माहिती ना? चित्र एक पारदी असतो, पारदी त्याच्याकडे चित्र असतात 4. तो काय करतो? वाघर घेतो, रानात लावतो. रानात काय करतो? ती वाघर लावतो आणि त्याच्या पिशवीतली 4 चित्र काय करतो? आतमध्ये सोडतो त्या ह्याच्यात वाघरीत जाईल. आणि मग ती चित्र वरडायला लागली की त्या जंगलातल्या चित्रांना वाटतं की आपला बाहुबली आलाय, चला बघायला. आणि म्हणून ती जंगलातनं बाहेर येतात चित्र जंगलातली. आणि मग ते कशात अडकतात? त्या पारदेच्या जाळ्यात. मग ते पारदे काय करतो? त्यांनी सांभाळलेली 4 चित्र उचलतो, ते आपल्या पिशवीत टाकतो आणि जे गुंतलेले आहेत ते गोळा करतो आणि नेऊन खातो. तुम्हाला चित्र कळतात ना कोण आहेत ती? आणि पारदी मग कळतोय ना कोण आहे ती? अशी चुकी काय
करू नका. त्यांना काय करायचंय, त्यांना जी काय करायचंय ना ती त्यांनी करावं. ते एवढ्यावरच थांबले नाही अजितदादा. ऍडिशनल एसपी यांना माझ्या विरोधात कामाला लावलंय. ऍडिशनल एसपी पण मी कुणालाच देणार नाही. आणि माझा बाप बाबासाहेब आंबेडकर आहे. कायद्याने बघू ना, एक माझी वकील आहे, माझ्या बरोबर कार्यकर्ता वकील आहे. अजून तुमच्या जी शिकणारी पोर आहेत, तुम्हाला अजून एक आनंदाची गोष्ट सांगतो. पूर्वी जर पोरग बोलायला लागलं की ती म्हणायचं मला मेंबर व्हायचंय. काय व्हायचं म्हणायचं? मेंबर. पण मी त्या समाज मंदिर मध्ये भीमनगरच्या अभ्यासिका चालू केली, मान्यवर कांशीरामजी अभ्यासिका. त्या अभ्यासिकेचं 9 अगोदरचं 9 अधिकारी मी बनवून दाखवलेत. आणि आज तुम्हाला सांगतो, आजच रिझल्ट आलाय त्या अभ्यासिकेचा आमचा कुमार साबळे PSI झालाय. PSI. टाळ्या वाजवून त्या कुमार साबळेचं स्वागत करा. ज्यांना काहीच नाही, ज्यांच्याकडे बघा, तुम्ही समाज मंदिर येऊन बघा, कुणी बी येऊन बघा. तुम्ही अगोदर बी ती समाज मंदिर बघितलंय, आता येऊन बघा. अभ्यासिकात पोरं, आता पोरं म्हणतात मला मेंबर नाही व्हायचं, मला साहेब व्हायचंय. आणि बाबासाहेबांनी तुम्हाला आणि मला मोक्याच्या माऱ्याच्या जागा काबीज करायला लावल्यात. आणि ती काम मी काहीच नसताना जर पोरं अधिकारी बनवत असेल तर तुम्ही ह्यांना, ह्या दोघांना नगर परिषद मध्ये पाठवलं तर अजून काय काय करू शकतो. फक्त तुम्हाला साथ द्यायची आणि ती साथ तुम्ही देताल ही मला अपेक्षा आहे, मला विश्वास आहे. कारण लढणाऱ्यांबरोबरच राहायचंय. पैसे जाणार आहेत, पैसे जाणार आहेत, पैसे निघून जातील, परंतु हे मान सन्मान स्वाभिमान जे आहे हे जाणार नाही. आता मी चिठ्ठीत आलंय की बाबा शौचालय काय मागताय, मी 1 BHK देतोय, तिथं देणारच आहे. आणि 1 BHK दिले त्याच्यात संडास बाथरूम आहे की इथंच बांधू की आपण बी. आणि ही शेट आहे ती, ही दुकान आहे त्यांची कॉम्प्लेक्स करून पाठीमागं घर बांधू. पण ती तसला खोटा ही नाही, खोटा आराखडा दाखवून नाही. मी इंजिनियरला आणणार, इंजिनियरनी त्यात बसवायचं. नाही बसवलं की तुमच्याकडे गाडो आहे. इंजिनियरला सांगायचं ह्याला मारू का तुला मारू सांग. आता मी तर तुमचाच आहे, करायची आयडिया जरा. इंजिनियर काम कसं करेल सांगा बरं. त्या इंजिनियर जे करता तुम्ही गाडो आता देऊन म्हणते ह्याला मारू काय तुला मारू, काम करेल का नाही? बरं मी करून घेईल का नाही त्यांच्याकडनं काम? मग माझ्यावर विश्वास ठेवा. या दोन्ही उमेदवार या 14 आणि ब मधील म्हणजे संघमित्रा काळूराम चौधरी, तिचा पांढरा हत्ती आणि रवींद्र सोनवणेची रिक्षा आहे. आणि तुम्हाला मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी काय असेल, रिक्षात बसायचं आणि हत्ती दाबायचं. पहिला पांढरा हत्ती, दुसरा दादाचं जॅकेट गुलाबी हत्ती. दादाला सोडायचं नाही. माझी लढाई दादाच्या विरोधात नाही. मी आता वहिनी जर मला भेटली, पायीच धरणार आहे वहिनीचा, आशीर्वाद देत तवा थोडं जावा. थोरली भाऊजाई आईसारखी असती ना, थोरली भाऊजाई आपली बी मातोश्री जाईल, आशीर्वाद मलाच देणार आहेत. पण त्या पण त्याच्यामुळे येणाऱ्या 2 तारखेला तुम्ही पप्पूच्या रिक्षा समोरील बटन दाबायचंय. माझ्या संघमित्राच्या समोर पांढरं जी बॅलेट पेपर आहे, पप्पूचं निळं बॅलेट आहे, संघमित्राचं पांढरं मतपत्रिका आहे आणि माझी दादाचं जॅकेट गुलाबी. ती गाणं बी निघलं होतं ना, गुलाबी जॅकेट जरा आता नका काढ, असं काहीतरी होतं. तर ती देण्यात ठेवायचंय. म्हणून या तुम्ही फक्त विश्वास ठेवा. मी तुम्हाला सगळं हितच आणून देणार. हितच होणार, सगळ्यांनी हितच देणार. आणि जे कोणी येऊन म्हणाल का नाही घर बिरं उठवू, आम्ही तुमच्या तिरडे उठवू. आमची घरं कुठली उठवताय तुम्ही? तुमच्या बापाच्या वेळ आमच्या 70 पिढीची जागा आहे. आमच्या सगळ्या मला सांगा, आपण सगळे सोनवण्याचे नातेवाईक आहेत. आपण त्यांच्या वतनावर आलेलो आहे. आता सोनवण्याला साथ द्यावी लागेल ना आपल्याला. तर आपण येणाऱ्या 2 तारखेला
येणाऱ्या 2 तारखेला आपण सकाळ सकाळ उठायचंय, सकाळ सकाळ आपलं मतदान करून घ्यायचंय. जो बाबासाहेबांना मानतो त्याने सकाळी मतदान करून घ्यायचंय. लवकरात लवकर मतदान तिथं करायचं आणि मग जे राहिलेली मतदार आहेत त्यांना काढायचंय. तुम्हाला करायचंय, आम्ही कोण आहे तो आहे, आम्ही 2-4 जण आहेत, हे भाऊ आहेत, माझा आहे. आम्ही आपली 10-15 जण काय असतील ती काम करतील, पण महिलांनी बी घरात बसायचं अजिबात नाही. तुम्हाला माहित आहे का माझी आजी काय बाय गुलाब सोनवणे हे तिथं त्यांचं बी होतं नाही. मी ज्या त्रास होती त्यांच्याच गुलाब माझं सोनवण्याची जागा आहे. माझ्या शेजारचं सगळं सोनवण्यांचाच प्लॉट आहे. ती आमची काय चालत ती एकटीच नाही, इथल्या सोनवण्यांच्या महिला आणि ती चालत इथून महाडच्या आंदोलनाला गेली. महाडच्या त्याच्यामुळे बाबासाहेबांना आम्ही कधीच गद्दार नव्हतो. बाबासाहेबांच्या आंदोलनासाठी आम्ही जीव दिलेला आहे, अजून बी देण्याची आमची तयारी आहे. तर तुम्ही येणाऱ्या 2 तारखेला पप्पूची रिक्षा, पांढरा हत्ती आणि माझा गुलाबी हत्ती, 2 हत्तीने एक रिक्षा, समोरलं बटन दाबायचं आणि आपली सेवा करण्याची संधी द्यायची. पुढची प्रबुद्ध नगर मध्ये सभा असल्यामुळं मी याच ठिकाणी थांबतो आणि जाता जाता माझ्या लिखीसाठी एक गाणं म्हणतो. लिखीसाठी काहीतरी करा. खरं सांगतो मी नाही खोट, हिच्या बापाचं नाव लय मोठ, जो डावल हिच्याकडे बोट, तिच्या नरडीचं घेईल हे होट. कंबडी चोलून त्याची बाई झाडाला टांगील, अरे भीमाची वाघीण ही आहे नागपूरची नागिन. नागांच्या नागभूमीतील हा नागांचा दंश आहे, नागांच्या नागभूमीतील हा नागांचा दंश आहे, आणि त्यांच्याच रक्तामधला आमच्यातही अंश आहे. जे समजून इतिहासात जात माझी, मी त्या भीमाचा वंश आहे, मी त्या भीमाचा वंश आहे. जय भीम, जय भारत. पुढे प्रबुद्ध नगरला सभा आहे. येणाऱ्या 2 तारखेला सगळ्यांनी तुम्ही स्वतःच उमेदवार आहे असं समजा, आणि पप्पूची रिक्षा आणि 2 हत्ती, पांढरा हत्ती देण्यात ठेवायचा, पांढरा हत्ती. जय भीम, जय भारत.